नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिक्षकांच्या घामाच्या पैशावर डल्ला. पाटण तालुक्यातील शिक्षक सोसायटीत मोठा घोटाळा. पाटण तालुक्यातील शिक्षक सोसायटीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून सहकाराच्या नावाखाली शिक्षकांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. सभासदांच्या संमतीशिवाय आर्थिक कपात केल्याचा मुद्दा उघड होताच शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सहकाराच्या तत्वांचा बळी देत काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे. ही सोसायटी आहे की खासगी मालकीचा कारभार, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची DDR मार्फत तातडीने निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, संमतीविना कपात केलेली रक्कम तात्काळ परत करावी आणि सभासदांच्या इच्छेविरोधात घेतलेली शाखा विस्ताराचे निर्णय रद्द करावेत, अशा मागण्या संघटनेनं केल्या आहेत. दरम्यान या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत संघटनेनं सोसायटी प्रशासनाला उघड आवाहन दिलं आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून परिस्थिती चिघळण्याची चिन्हे आहेत. या संघर्षाला शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत कांबळे, भारत देवकांत, तालुका अध्यक्ष बंडू पवार, आनंद चाळके, तानाजी पवार, राजू पवार, सुधीर जाधव, राजेंद्र बोडके, धनराज अडसूळ, विजय खांडेकर, राहुल खेरमोडे, श्रीरंग चव्हाण, सागर पाटोळे, विजय चाळके, विजय शेलार, उमेश पाटील आदींसह अनेक पदाधिकारी, माजी पदाधिकारी व सभासदांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हा वाद आता व्यापक आंदोलनाचे रूप धारण करण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वार्षिक सभा रणांगण ठरण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या रोषाला योग्य प्रतिसाद न दिल्यास हा संघर्ष आणखीन भडकण्याची शक्यता आहे. एकूणच सहकाराच्या मूल्यांना तिलांजली देणाऱ्या या कथित कारभाराविरोधात शिक्षकांनी उघडपणे बंड पुकारले असून हिशोब द्या, नाहीतर संघर्षाला सामोरे जा, असा स्पष्ट संदेश सोसायटी प्रशासनाला दिला आहे.